नमस्कार, कविताची पाकशाळा चॅनलवर आपलं मनापासून स्वागत। आज आपल्या किचनमध्ये आपण बनवत आहोत लहान मुलांपासून अगदी मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना उपयुक्त अशी प्रोटीन पावडर। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे पॅन मध्ये मी 1 कप बदाम घेतले आहेत। बदाम आपल्याला 2 ते 3 मिनिटं चांगले भाजून घ्यायचे आहेत। बदाम खाल्ल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत राहते, त्याशिवाय शरीरातील हिमोग्लोबिन सुद्धा वाढते। बदाम कोलेस्ट्रॉल सुद्धा नियंत्रित ठेवते। बदामातून आपल्याला अनेक पोषक तत्वे मिळतात। शिवाय लहान मुलांच्या तल्लख बुद्धीसाठी बदाम फारच उपयोगी आहेत। आता अर्धा कप काजू घेऊया। तेही 2 ते 3 मिनिटात चांगले भाजून घ्यायचे आहेत। काजूमुळे सुद्धा आपले वजन नियंत्रित राहते। शिवाय काजूमुळे आपली त्वचा चमकदार होते। डोळ्यांसाठी काजू खूपच फायदेशीर आहेत। तसेच ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे त्यांनाही काजू खूप फायदेशीर आहेत। आपले हृदय स्वस्थ ठेवण्यासाठीही काजूचा खूप चांगला वापर होतो। इथे तुम्ही पाहू शकता आपले काजू भाजून झालेत। आता ते काढून घेऊया। इथे मी अर्धा कप अक्रोड घेतले आहेत। ते सुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनिटं चांगले परतून घ्यायचे आहेत। अक्रोड सुद्धा आपल्या शरीराला खूप फायदेशीर आहेत। त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते, मेंदूची शक्ती सुद्धा वाढवते। त्यामुळे अक्रोडला ब्रेन फूड सुद्धा म्हणतात। त्याचबरोबर हृदयविकार, मधुमेह, लठ्ठपणा यावर अक्रोडचा खूप उपयोग होतो। तर असे हे अक्रोड आपले भाजून झाले आहेत। आता ते काढून घेऊ। आता 1/4 कप पिस्ता भाजून घ्यायचे आहेत। पिस्ता ही आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे। लहान मुलांसाठी तर हे खूपच फायदेशीर आहे। यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते। शरीरावर सूज आल्यास ती कमी होण्यासाठी सुद्धा मदत होते। तसेच इथे मी भोपळ्याच्या बिया आणि कलिंगडाच्या बिया सुद्धा घेतल्या आहेत। त्याही आपल्या शरीराला खूपच उपयोगी असतात। स्नायूंच्या वेदनेसाठी किंवा केसांच्या वाढण्यासाठी हे खूप फायदेशीर आहेत। डायबिटीजवर नियंत्रण ठेवतात। तसेच लठ्ठपणा कमी करण्यासाठी सुद्धा या बियांचा उपयोग होतो। अर्धा कप ओट्स घेऊया। ओट्स ही आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत। ओट्समुळे आपल्या हृदयाचे आरोग्य चांगले राहते। तसेच आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवण्याचे काम ओट्स करत असते। तसेच आपले वजन नियंत्रित ठेवण्याचे कामही ओट्स करीत असते। साधारण 2 ते 3 मिनिटं भाजल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपले ओट्स चांगले भाजले आहेत। आता ते काढून घेऊया। आता 1 कप मखाने घेऊया। मखाने चांगले कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। मखान्यामुळे आपली हाडे चांगली मजबूत होतात। तसेच डायबिटीजचा धोकाही कमी होतो। शिवाय यात अँटीऑक्सिडंट असल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली वाढते। साधारण 5-1 मिनिटं कुरकुरीत भाजल्यानंतर आता आपण हे मखाने काढून घेऊयात। आता इथे आपले सर्व जिन्नस चांगले भाजून झाले आहेत। ते चांगले एकजीव करून घेऊया आणि ह्यामध्ये आपण 2 टेबलस्पून चिया सीड्स घालून घ्यायचे आहेत आणि तेही चांगले एकजीव करून घ्यायचे आहेत। आता हे मिश्रण आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता मी सर्व मिश्रण चांगलं मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे। आता ह्यामध्ये अर्धा कप मिल्क पावडर घालून घेऊया आणि 2 चमचे वेलची पावडर घालून घेऊया। तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। आता हे सर्व मिश्रण आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। अशी ही शरीराला पोषक अशी प्रोटीन पावडर आपली तयार झालेली आहे। तर ही एका सुक्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा आणि रोज दुधात घालून त्याचा आस्वाद घ्या। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी कविताची पाकशाळा चॅनलला सबस्क्राईब करा।